आपल्या कुळीत जन्माला आली की असलं नवीन काय तो काढलं हुडकून बाबा जायला सांगता येत नाही कुळीन मुळीन लगे उकरून काढली माझी केलं म्हणजे 3, 13, 9, 18 करून रिकाम होताय लगेच. काय केलं नाही 18 12 कारभार फिरभारी जर घरात केलं तर तुम्ही पत्र देखील लिहून खाचाल ठेवणार बी नाही. बसावा ग बसावा ए, गाडीनं हाताच बाजूला परत जर माझ्याकडे हातपीत केला तर ग बसा ग बसा म्हणजे कामाधंद्याला जायचं काय इथं नुसतं बसायचं आहे तुला राखा फिकन हा झालाय गे आणि तुला पोराच्या ड्रेसिंगला पैसे दिले होतं का तुला म्हटलं नाही पैसे दिले तर ती भाऊजीने आणते भाऊजीने आणले मी भाऊजी काय पदर आणून दे तुला माजलाय काय लेकरासाठी दिलंय म्हणलं लेकराला करून घाला ड्रेसिंगला किती गेलं बाकीचा हिसाब गोळ्या आणल्या 400 रुपये दिलं तुम्ही हा 150 तेल टाकलं गोळ्या काय आणल्या डॉक्टरचं फी बघताय का 400 रुपये ड्रेसिंगची फी 70 रुपये डॉक्टरची डॉक्टरची फीज नाही बर गोळ्या गोळ्या त्या दिवशी झाले त्या काय गोळ्याला ढिग लावता का घरी आणून काल अजून दिले त्या बदलून रक्त थांब नाही म्हणून शिना मला वरडायला लावणार बघा माझा एक जीव घायला आला इथं आमच्या पायाचं चिकन निघणार तुझा जीव कशाने घायला येतोय आहे तर दिलेले पैसे खर्चून घायला येतोय अहो मी काय मेवा चिवडा खावा घेऊन खाल्ला पिल्ला काय कसं बोलताय हो तुम्ही येड्यावणी मनात कारभार करायचं कोण सांगतोय तुला कशाचा कारभार काय केलंय मी माझी मला बसू उठू वाटत नाही कामानं काय कुत आले झाले तुम्हाला बरंच जोर येतोय खाता पिता हा आता पिता नव भांडाच नाही म्हणतोय तू लागली ज्यादा काय शेपरायला मी तुम्हाला केलंय सांगा बरं काय केलंय म्हणजे? पडदिशी जेवा आणि तुमच्या कामाला लागा उगा वाद घालत बसणार काढताय का जावा का मला म्हणा मी हाय परत हातरून टाकून निवांत झोपते कशावर ध्यान ठेवत नाही मोटर चालू करत नाही भिजवत नाही कशाचं काहीच बघत नाही सगळं बघती माझी मी काय सगळं बघते बघते सकाळपासून आतापर्यंत दार धरली ती अजून स्वयंपाक करते मला दुखणं आले झाले कशाने दुखणं दिवसा बी झोपून आणि रात्री बी झोपून दुखणं आलं काय तुम्हाला काय म्हणायचं म्हणा काय म्हणायची म्हणा म्हणजे काय येड्यावणी करता करते की स्वयंपाक तुम्हाला जायचं असलं जावा नाही तर खाऊन झोपा घरात निवांत उग वाद घालत बसू नका बघा तुम्हाला काय तर निमित्तच लागतं थोडं एक तर काय चुका म्हणते करती तू कशी आणि निमित्त दुसऱ्या बोकांडी ढकलती तुम्ही दुसरं देखत बोलू नका एवढंच म्हणते मी. दुसऱ्या देखत म्हणजे चुके काय 4 माणसाला सांगितली सोड करतो ग कोण चुका करत काय 4 माणसं नाही आल्यावर आपल्या घरी सांगते की का आल्यावरच सांगायचं ना तेव्हा जरा मेंदू चालत की बाबा नवरा आपल्याला आता 4 माणसात बोलायला लागलाय म्हणलं आपण कुठली कामं करावती कुठली किती नाही जरी कामं केली तर तुमचं काय मन भरत नाही तुम्हाला काय काम यायला लागेल त्या कामाला 4 दिवस शिरेत पाणी आहे तोपर्यंत ती भिजवून व्हायचं नाही का तसलं नाही ध्यानात ते. बसावं ग नुसतं कालवण 11 वाजता चालू आहे भाकरी करी 1 वाजता सांगितलंय ना मला काय कुठं आलंय म्हणून कशाचं काय कुठं आलंय काय केलं मी करते लगेच खाऊन झोपा निवांत माझी मी करते सगळी कामं मी काय आजारी पडलोय खाऊन झोपायला नाही तर मग काय काम तुम्हाला करायचं ती करा तुम्हाला तू वाटेल ती करा बस जा मोटर चालू करून भिजव जा एवढं मला स्वयंपाक करू द्या भिजवती वाद घालत बसू नका उगाच. वाद घालत बसू नका म्हणजे घ्या बसा की काय काय ग बसा? बसाय घ्या चला कशा पाहिजे बसा तुझं ऐकायची काय माझी गरज आहे ऐकू नका पण शांत बसा नाही बसत काय करणार आहे नाहीतर बडा 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 करा करा बडा 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 उचलून कडे दिन फेकून तिकडं घ्या बसा काय येडं करायचं याड लागले काय तुला मला नाही तुम्हाला लागले हा तू काय कालवा करायचा कालवा करायचा म्हणजे प्रपंच दोघाचा असतो दोघांनी करायला पाहिजे बघायला पाहिजे एकल्याला नाही इथं भांडाय जोर येतो या वाघाला दे वाघाला जोर येतोय म्हणजे वाघाचं इथं दुखतय ना लोकांत काम करून मग राहून दे की काय नडलंय का जायचं उद्या काय खायचं काय उपाशी बसायचं काय त्याला मरतय का उपाशी राहिले 4-8 दिवस 4-8 दिवस राहायचे 2 दिवस उपाशी माणूस जगत नाही मग कशाला आणि 4-8 दिवस सगळं चालली आहे उगाच बडा 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 करते ग बसा मंडळ कळतंय का काय ग बसा कामाला जोर म्हणजे येत नाही पण बडा 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 सारखं चालूच आहे हा आज आमचा किलोभर मटण मला खायचं घरात आज गुरुवार आहे माहित आहे ना मग गुरुवार मी काय करू दोघं पण खात नाही माहित आहे का नाही मी खाणार आहे मला मटण आणून दे आज नाही उद्याच्याला दे. काय उद्या मला आजच पाहिजे उद्याच्याला दे. उद्या मी खात नाही उद्या खायचं, आज नाही खायचं उगं मुदाम केले म्हणे करू नका बघा तुझ्यासारख्याला तसंच करायला पाहिजे त्याच्यावर तुमच्या आपली ताळ्यावी येत नाही ते
मी ग बसून तिथं तुम्ही ताल करता बघा. ग बसायचा विषय नाही, ग- चुकी आहे म्हणून तू ग काय बसायला तुमची लागली. चुकी आहे वा? हा? काय चुकी आहे? काय चुकी आहे म्हणजे? केलंय खावा की मला केलंय खावा. काय खावा? कालवण केलंय ही खावा म्हणलंय. कशाचं कालवण बडा केलंय? बडा चालू केलंय कशाचं कालवण केलंय तो? खूप दिसत ना डोळ्याला. खा तू इकलीस. मग काय पाहिजे? मटण आण. आज मला मटण खायचं किलो एकल्यालाच पाहिजे. काय राक्षस आहे काय? राक्षस असू नाही, मी कोंबड्याला टाकीन शिजून नाही, कुत्र्याला तिथं पाठवून माणसाला देईन. मिळालं आणि कोंबड्याला आणि कुत्र्याला टाकायचं चालला हो काय? मला पाहिजे म्हणल्यावर पाहिजे, हाय. बाकीचं फालतू बोलायचं नाही. बसा हो का माणसाला आल्यावर इथं- कसं लगेच कामच न करी. किती हजेरी पडली, किती पैसा आलं बघू, ठेवते गल्यात लगेच घ्यायचं काय त्यात. कोणासाठी? मनाची मालकी झाली. हे बायानो नाही सगळं तुम्ही घ्या मला काय नक पण तुम्ही शांत राहा. मला शांत काय राहा. नको. माझं घर फिर राहण तर माझ्या नावावर आहे. अजून काय ते मला आता सगळं जेवण पाहिजे. करा. कुठं जायचंय तुम्हाला? आज जाणार मी जाणार. बाद कुठं झालं. जायचं नाही काय नाही. भाकर खायची आणि झोपायचं कांबरून घेऊन नुसतं. काय ऐकायला मी रिकामा नाही. जेवढं तुमच्या करता करल अब्दुल पळल तेवढं तुम्ही माझंच गैरफायदा घ्यायला तसं लागला. नाही घेतला बघा. घेतलाय त्यामुळं हिथनं पुढं तुला रुपये देणार. बरं देऊ नका तुमच्या पशी ठेवा. तुमच्या पशी ठेवा पण कालवा करू नका. करती पोट भरून जेवा. माझी मी धरती दारात झोपा निवांत आपलं. उगा भांडणं काय अर्थ आहे गाव सारखं बडा 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 घोड्याला ताप यायचा फरा फरा. गोड्याला येऊ दे तिकडं, पण तुला काय येणार माझ्या देणार तिकडं येणं. काय आता तुम्हाला नेमकं झालंय व कशा पाय पण पाणी लावता नको बडा बडा करत बसता. पैसे काय झाडाला लागते का? कसं बी खरं काय बाय त्या जेवढं दिलं झोपीत तेवढं सुद्धा दिलं. याड लागल पैसा 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 ती काम 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 झोपीत पण याड लागणार आहे या. झोपी याड मला याड लागायची बारी आली. लोकांना देणं पाणी द्यायचं सोडून तुम्हाला पैसे दिले, तुम्ही त्यातले 10 रुपये माघारी दाखवत. खावा म्हणजे बडा बडा करायचं जरा कमी होतंय. डोक्यात विचार झाले तर पोट भरून जेवल्यावर मग झोपा शांत वातावरण. मग काय नाही शांत वातावरणात झोपल्यावर डोक्यातले विचार जाते. ग बसा की ग बसा की ग बसा की माणूस ग बसा म्हणलंय की ग बसा. कुठल्या पुढे जन्माला आली की असलं नवीन काय तो काढलं हुडकून. या कुठं बाबा जायला सांगता येत नाही. कुळीन मुळीन लगी उकरून काढते माझी. हो, कुठलं असलं तो आणि लगेच ते संशोधन लावलंय की माणूस जेवला की कालवा करायचा बंद होतो. पोट झोपला की भरलं डोक्यातले म्हणजे विचार डोकं शांत जातं. होतं. पोट भरलं ना की वरचा मेंदू शांत मी होतो. पोट भरायचं बघीन माझी मी. माझ्या पोटाची तू टेन्शन घेऊ नको. मला दिलं म्हणजे 3, 13, 9, 18 करून रिकाम होताय लगेच. काय केलं नाही 18 12 कारभार फिरभारी जर घरात केलं तर तुम्ही पत्र देखील लिहून खाचाल, ठेवणार बी नाही. पत्र्याकडे पाच चालू. झालं चालू, पत्राकडे चाललाय. आर लोक कशी करते ती, कशी जगते ती, इच्छा पिच्छा काय डोक्यात येतो का नाही. आजचा दिवस कसा गेला, उद्या कसं जगायचं, कसं पोट भरायचं का ते बी ध्यानात येत नाही. ग बसा म्हणते. संपलं की नुसतं जावा आणा. अरे ती काय फुकाट येतं का? आवा ग बसावा ग बसावा. ए, गाडीनं हाताच बाजूला, परत जर माझ्याकडे हातपीत केला तर ग बसा. ग बसा म्हणजे शांतीला राहावं माणसानं. टेन्शन लय चांगलं नाही. हानिकारक असतं टेन्शन. आता मरू दे, काय तुला घेणं देणं. मग मला भांडायचं कोण? भांडायचं कोण म्हणजे? मरण आता येऊ दे म्हणणं लय सोपं आहे बयानो. येड्याने करून चालत बोलत माणूस चाललंय. तेवढी अक्कल पाहिजे की, कळाय पाहिजे तेवढं. मला हं. सगळं मलाच कळायचं आहे. काय करायचं मलाच कळायचं आहे सगळं. तुम्हाला काय नाही. हे सगळं बोलण्यातच काय अर्थ नाही. भांडून भांडून बिनडोक माणसं सगळं बोलून काय उपयोग नाही. ज्याला डोकं नाही ना त्याला बोलूनच काय उपयोग नाही.